चला माझ्यावर जुन्या घराकडे आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये चालताना बघू शकता आज दिवसभर पाऊस पडतो आणि दिवसभर पावसाचे परिणाम हे होत तर जोरदार आपला एक माणूस वाढलेला तर आज ते पंढरपूरकडे आपल्या भात लावणी करू गेला। मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये। तर मंडळींनो आपण आता कालसारख्या आता आज दुसरा दिवस आहे आपल्या लावणीचं। तर कालच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलास की काय काय केला होता। परत आपण शेतावरती जाऊन जेवला होता की रानात जेवची मजा असे वेगवेगळे आपण आता ब्लॉगमध्ये घेतला। तर आजसुद्धा दुसरा दिवस असा आणि आमचं आज जुन्या घराकडचं शेताचं काम असा अजून कारण की जुन्या घराकडे शेतातून मोपा कारण काल फक्त एकच कोपरं झालो। तर आता मी परत चालले जुन्या घराकडे कॉलेजमधनं वगैरे येईल आणि आज मग आता जाऊया तर जुन्या घराकडे जाऊया आणि तकडचं मग लावणीचं अजून काम बाकी आहे तर करूया। चला माझ्यावर जुन्या घराकडे आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये चला। काल आपल्याकडं ना व्हाळ दाखवू गावलं नाही कारण की पाऊस येईल आपण येता त्याने फोन बाहेर काढू गावलं नाही आणि आता ना बघू शकता आज दिवसभर पाऊस पडतो आणि दिवसभर पावसाचे परिणाम हे होत तर जोरदार व्हाळातसुद्धा होऊर इलो मोठा पाणी येईल असा आणि बघू शकता पाणी लाल लाल दिसतं म्हणजे आपल्याकडे होऊर इलेलो असा। तर आता ह्या तळातनं मग आपण आता जाऊया पण बघू शकता बघा सीनचं जेव्हा शांत असताना तेव्हा सीन भारी वाटतं आणि जाताना तुम्ही बघू शकतात केवढा जोरदार पाणी येईल म्हणजे ज्या हिशोबाने विचार करू शकतात की पाऊस काय लागलो असा तर जोरदार पाऊस लागता आणि तसं पाऊस लागतो तर बरा कारण की आमका भरडात पाऊस होत असा। तर या बघू शकता अशा प्रकारे पाणी येईल असा। तर मग चला आता आपल्या तकडे जाऊचा त्यासाठी तकडे ना त्यासाठी वरती जाऊचा असं आपण जाऊया चला। कशी ना थय होता आणि तकडनं असे चलत ना हकडे येईल। तर कालच्याच ब्लॉगमध्ये असं काय दाखवणं होतं पण काल पावसामुळे काही शक्य झालं नाही कारण की फोन वगैरे सुद्धा बाहेर काढत राहायचं लागतं आणि मग नंतर सगळा असा तर हकडच्यासाठी आपला आणि तुमका ही वाट ओळखीची असतात कारण की माझ्या निमेश ब्लॉगमधनं आता जुना घर दिसत असता। तर ह्या बघा तर आता मग चला जाऊया आपल्या कोपऱ्याच्या कामाच्या ठिकाणी लय वेळ काढत राहताने तर चला जाऊया। कोपऱ्यात गेले तर सगळीजणाकडे बघू शकते तर सगळीजणाकडे फणसाचे घरे सोली होती तर पप्पाने इकडे शेड काढून पण सगळ्यांका दिली नव्हती आणि सगळीजणं फणसाचे घरे खात होती। तर आमचं आता सगळं गमले सण आता आता सुद्धा धरता कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आपल्या फणस दिसलो असतो तर आज दुसरं तर अशा प्रकारे सगळीजणं खातात। आपला एक माणूस वाढलेला तर आज ते पंढरपूरकडे आपल्या भात लावणी करू गेला। कंबार मोठी मजुरीचा माणूस नाही आपल्याकडे घरगुती माणूस मजा करू माणसा कोकणात गावत नाहीत येताच आपले तरव लावणी करू एकदम केले वरती मेला नाही बघता व्हिडिओ इलो इलो आजा आपला गेला काय रिक्षेन तर म्हणून फणस वगैरे आता खाऊन झालेलो असं आणि त्याच्यानंतर मग आता सगळे आमची तरव लावणी करून चालू केल्याने तर कामाचा आज सकाळपासून पप्पाने आणि सगळ्यांनी 2 कोपरे केले नव्हते आधीच आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही लावणी करता चिखल वगैरे झालेलं असा तुम्ही मेरा वगैरे सगळं बघू शकता। तर आता या सगळं काम करून आता थोड्या वेळानं दुपारच्या वेळानंतर आम्ही आता सगळे वरती जातला तर बघ एवढा आज काम केलं नव्हतं सगळा हे बघा कडे येईल आपण वरती आणि पेंडी वगैरे काढलेले असतात तर एवढं तरवसुद्धा काढून ठेवले नाही सगळं आजचा दिवसभराचा काम असं तर दुपार होईल या त्याच्यामुळे आता आपण वरती जाऊया। आता दुपारची वेळ झालेली असा आणि आपण दुपारची वेळ म्हटलं का आपल्या जेवणाचा मेन कार्यक्रम असतात तर आपण आता काय घराकडे आताशी जायत नाही आपण आपल्या जुन्या घराकडेच जेवतो। तर शेतात जेवजी कालची तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असत तसे आतासुद्धा जेवक चालला तर सकाळपासूनचा काम म्हणजे मी नव्हतं मी दुपारी कॉलेजमधून येल्यानंतर काम करू गेलं पण सगळीजणं होती त्यांनी 3 कोपरे आज केलेले आहेत। तर आता जेवक जाऊया चला वरती आता जुन्या घराच्या आतमध्ये जाऊचा मग जेवणाच्या ते बघूया चला। त्यामुळे ह्या सगळा आपला फार्म हाऊस असा म्हणजे आपला फार्म हाऊस वाटलाच तरी हरकत नाही तर आपला जुना घर तर जुन्या घराकडे लाव आणि होय जुन्या घराकडे जेवलेस ना काय एक बरा पडता कारण की मग घराकडे गेलोच काय सगळं वेळ वगैरे जात राहतं तर हे जेवलेस काय सगळं भारी वाटतं। तर आधी आग वगैरे पेटून घेतला
आणि नंतर पायांवर जरा ना अशी जरा आगीर जरा ह्या केलंस काय जरा बरी पडतात तर ते घेतलं. तर आज जेवणात काय काय बघूया. तर आपल्या जेवणात असा डाळ भात, त्याच्यानंतर चण्याची भाजी, त्याच्यानंतर आंबो आता विकत आणलेलं आहे. तर आंबोसुद्धा असतात. तर सगळीजण आपण जेवूया आता मस्तपैकी. तुम्हीसुद्धा यावा मस्तपैकी जेव, कारण की कोकणातल्या रानात जेवणाचा अनुभव ना घेऊकच होय. आणि तुम्ही कधी घेतल्यास तर कमेंट करून सांगा आणि मग यावा जेवूया. तर जेवण वगैरे झालेलं असं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर परत आपण आता आपल्या कामाकडे वळतला. तर आपण सगळे आता कामं करू परत चालू करूया. तर इकडे बघू शकता की सगळीजणं कशी जुडली असतात. तर वायच काहीतरी कोण रवलेलो तर सगळीजणं अशी मासे गवगवतात तशी सगळीजणं गवगवतात, मधला सगळा पूर्ण करतात. तर आमची सगळी घरातलीच माणसं असतात. तर माणसं यंदा गावताना जरा कठीणच झाला, माणसं वगैरे कोण गमत नाही. तर पण घरातल्या माणसाने होय तेवढा आता करूचा, काम काय आपला बंद करूचा नाही असा. तरी आपली सगळी लावणीची कामं अशी चालू असत. तर या ठिकाणी तुम्ही सगळं बघू शकता. तर तकडे ना जरा आपल्याकडे माणसं, आपल्या पाटल्याची माणसं काकींची तकडे ना त्याकडे सगळेजण दिसतात. तर चला थोडे पाटातनं जाऊया. तर ह्यो पाटा ना तर कसं वाटतंय कमेंट करून सांगा, कारण की ना ते असे पाटात ना ते गावाकडे बहुत गावतात आणि पाटातनं चलाची काहीतरी मजा वेगळीच असतात. असं पूर्ण असं जंगल असं गरजा आणि त्याच्यातनं पाट जातात, भारी वाटतं पाटातनं चलासाठी. तर पाटातनं चलत चलत ना कोकारो मारीत तकडे आपण तिकडे पाठीमागे सगळी सगळी माणसं दिसतात ना तिकडे जाऊया. ते काय करतात तर बघूया. तर ही सगळी तुम्ही बघू शकता. तर आपलं बंड्याने आपलं ट्रॅक्टर धरलेलं दिसता. बंड्याबाईने आपला ट्रॅक्टर धरला, जोरदार फिरवता गरगरा. आणि बघू शकता ह्यो सुद्धा एक आमचा यूट्यूबरच असा. आणि त्याच्यानंतर बघा ट्रॅक्टर फिरवता आणि त्यांची माणसं सुद्धा बघू शकता लावणी केलेली असत. आणि अशी अकडे आजूबाजू माणसं असली ना कोकणात तर मजा येतं. पहिल्यांदा जाता दिसायची, आता जाता नाही, काळानुसार आपल्यासुद्धा बदला पाया. तर तशा प्रकारे आता आपण बदललेलं असं आणि आता जाता नाही तर ट्रॅक्टर सगळीकडे दिसतात. तर मग आपण ट्रॅक्टर भरला नसलं इकडे चालू असं काम असं सगळं पूर्णपणे चालू असतं. तर मेरे वगैरे घालणं आणि कोकणातली अशी लावणी आपली चालू असते. सगळी पाटल्या त्यांचा आहे सगळा. पप्पूसुद्धा शाळेत नाही वगैरे इकडे येतो. गावाची एक ना शेतीची आवड होईल आणि ती आवड तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सगळी जण असतात तिकडे. लगेच केचप करून टाक. माका घे तर मंडळी यावा चाय पिऊ मस्तपैकी. कोकणातली ना हीच मजा असा चाय पिऊची कोपऱ्यात लावणी. तर मंडळीनं आता मधले काय शॉट घेतले नाही, पाऊस होतो जोरात त्याच्यामुळे. तर इकडे बघू शकतात की आपलं आजच्या दिवसाचं काम तर संपलेलं असं. तर इकडे सगळं आपल्या शेताचं झालेलं असं. आपण आज 5 कोपरे तरी केला. फायनली आपल्या आजच्या दिवसाचं काम झालेलं असं आणि आता काम करून आता चाललो घराकडे. तर पूर्ण दिवसाचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको. आता भेटाय उद्याच्या दिवसात. चला.